आज आपल्या शेतामध्ये मक्का काढण्यासाठी मशीन येणार होतं, म्हणून सकाळपासूनच आपण तयारीत होतो. आणि मक्का पण आपल्याला खूप दिवसाची काढायचीच होती, पण दुसरीच कामं खूपच चालू होती, त्याच्यामुळे आपल्याला टाइमच नाही भेटला मक्का काढण्यास. सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर नेहमीप्रमाणे आपल्या कामाची सुरुवात तर आपल्या लॅबमधूनच झालेली होती. आज सगळेच आपल्या शेतामध्ये मशीन आलेलं होतं मक्का काढण्यासाठी, म्हणून आपण लॅबचे काम आटपून लवकरच शेतात आलेलो होतो. तसं पण 10 वाजेपर्यंत आपल्या काही लॅबला पेशंट नसतात. मशीन शेतात आल्याच्या नंतर मशीन कोणत्या दिशेने लावायचं आमचा हा विचार करण्यातच अर्धा तास गेला. कारण की जे दिशेने आम्हाला मशीन उभं करायचं होतं त्या दिशेने तर नुसतं वारच चालू होतं. वारे म्हणले सगळी धूळ कानात नाकात डोळ्यात गेली असती, मग सगळे लेबर बेजार झाला. म्हणून आपल्याला सगळ्यांचा विचार करावा लागतो, सबका साथ सबका विकास. नंतर मग मशीनची जागा फिक्स करून आपण मशीनची सेटिंग करून घेतली. मस्तपैकी बारदाना आतरून लगेच मसोबाचं नाव घेऊन लगेच मशीन पण चालू करून दिली. मशीन तर चालू केलं होतं, पण त्याची चेन जी होती ती मशीन मध्ये गुतत होती. म्हणलं आज होतं की नाही होतं, म्हणलं काय काम. पुन्हा एकदम मसोबाचं नाव घेतलं आणि मग मशीन एकदम टाकाटक मध्ये चालायला लागलं. मग काय एकदा चालू झालं तर मग शेवटपर्यंत संपूस तर मशीन बंदच नाही पडलं. आणि टेक्नॉलॉजी पण बघा ना किती पुढे गेलेली. एका साईडनं नुसती मक्का टाकायची, दुसऱ्या साईडनं बिट्ट्या बाहेर येतात आणि तिसऱ्या साईडनं हे भुसा बाहेर येत आणि एका साईडनं या मक्काचे दाणे डायरेक्ट बाहेर येऊन जातात. सगळे कामं सुईला लावून आपण गंगापूरला निघालो होतो. गंगापूरला आपण ट्रॅक्टर उभा केलेलं होतं, थोडंफार त्याचं बॅटरीचं आणि अल्टरनेटचं काम करायचं होतं आणि फिटरनं ते सगळे काम करूनच ठेवलेले होते. फक्त अल्टरनेट आणि बॅटरी ट्रॅक्टरला फिट करायची बाकी होती. मग काय लगेच अल्टरनेट घेतलं आणि ट्रॅक्टरकडे निघालो आणि लगेच फिट पण करून दिलं. आपल्या ट्रॅक्टरला काही जास्त काम नसतं राहत, म्हणून आपल्या ट्रॅक्टरची बॅटरी उतरत असते. त्याच्यामुळे आपल्या जेव्हा काम करायचं असतं शेतामध्ये तेव्हा आपल्या बॅटरीचं काम करावंच लागत असतं. तर आजचा ब्लॉग आपला इथं संपला होता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.